कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा माझ्याशी तरी एकदा बोला ना तुम्ही। अगं आपे, ज्या गोष्टी माहीत आहेत त्याच्यावर काय बोलायचं आता? हो बाबा, मला तुमचा राग समजतोय, पण काय पण असेल आपे, हंबीर बरोबर या घरात मला राहणं शक्य नाही। बाबा असं नका ना हो बोलू तुम्ही। आपे अगं, हंबीरनं काय केलं हे तुला माहीत आहे ना, आणि सगळ्या गोष्टी माहीत असताना माझ्या बायकोच्या मारेकऱ्याबरोबर मी कसा राहू या घरात? बाबा कदम हे हे बघा, बघ अर्चा, तुझं या घरात राहणं मी समजू शकतो, त्यात गैर बी काय नाही, पण आप्पीनं हंबीरला या घरात घेतलंय ना, त्यामुळे मी या घरात राहू शकत नाही। कदम तुमचं म्हणणं बरोबर आहे, पटतंय मला। अर्जुन, मी पण विनय काका सोबत हे घर सोडून चाललोय। सर अहो तुम्ही अपर्णा, अगं का बोलवलंस तू सरकारांना इथं? आत्ता कुठे आनंदाचे 4 क्षण आम्ही अमोल सोबत घालवत, त्यात हा मिठाचा खडा पडला। आपला आनंद तिला कसा बघवल ना, आधी पण बघवला नव्हता आणि आता पुन्हा तेच। अपर्णा, अगं तुला माहित होतं ना आम्हाला नाही आवडणार सरकारांना तू इथं बोलवलेलं, का बोलवलंस तू? सर अहो मी का बोलवेन त्यांना इकडे? माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाही बोलवलंय। वा, म्हणजे त्यांना अचानक झटका आला आणि ते उठून इकडे आले, हो ना? असंच म्हणायचंय ना तुला? रुपालीताई, दीदी कधीच खोटं नाही बोलणार, आणि जे काय असेल ते सरळ बोला। सरळ बोलून कळतं का तुझ्या बहिणीला? मामनजी, खरं तर ना अपर्णाला इथं आपण नकोच आहे, पण आता बाहेर कसं काढायचं ना आपल्याला, म्हणून तिने हे कारण शोधून काढलं। दाजी आहो, तुम्ही बोला की काय तर, दीदी का खोटं बोलल? दिप्या, हे बघ त्यांचा राग साहजिक आहे। बाबा, स्वप्नील सर, अहो मी खरंच त्यांना नाही बोलवलं इकडे, माझ्यावर खरंच विश्वास ठेवा, हवं तर त्यांना विचारा। हो का? आता आम्ही जाऊन विचारायचंय का त्यांना? अहो ताई, मी का खोटं बोलेन? मला खोटं बोलून काय मिळणार आहे? त्याचा विचार तू केलाच असशील अपर्णा। अगं याच्या आधी सुद्धा बराचदा खोटं बोलून झालंय तुझं, हो ना भाऊजी? बाबा तुम्ही तरी समजून घ्या ना मला। हे बघ आप्पे, एक तर या बाबतीत तूच मला समजून घे, खरं तर या गोष्टी आता इथं व्हायलाच नव्हत्या पाहिजे। अर्जुन, मला 2 मिनिट तुझ्याशी बोलायचं। जे काही बोलायचंय ना अपर्णा, ते इथं आमच्या सगळ्यांसमोर बोल। वहिनी 2 मिनिटं आम्ही बोलतो जरा। हे बघ बाळामोल, आपल्या शेतातल्या सगळ्या ताज्या ताज्या भाज्या, आणि ही तुझ्या आवडीची छान पैकी मेथीची भाजी, मला माहिती आहे तुला आवडते ते। खूप आवडते मला। आणि ही कोथमीर, हा, तिच्या छान वड्या सुद्धा तयार करता येतात। हा? हो आजोबा, खूप आवडते मला पण। आणि अमोल बाळा, तुझ्यासाठी आम्ही आणखीन खायला आणलंय बरं का? काय आजोबा, काय? हा, म्हणजे फार काय नाही आणता आलं, आपल्या शेतातनं भुईमुगाच्या शेंगा, आणि त्या सुद्धा अशा भाजून मस्त आवडतात ना? बाबा, आजगाववरून यशा आजोबांनी पण माझ्यासाठी रानातून खायला आणलं होतं। हा? अरे हो अमोल बाळा, त्यांनीच सांगितलं की आम्हाला हे तुला लई आवडलेलं म्हणून, हा म्हणून तर हे सगळं तुझ्यासाठी घेऊन आलोय आम्ही। थँक्यू आजोबा, आता आपण सगळे मिळून खाऊ। बर, आजोबा, तुम्हाला माहितीये का, मी माझ्या सर्व बर्थडेचे चित्र काढतोय। हो का? अरे वा, दाखव की आम्हाला। आता 6 आहेत आजोबा, अजून फक्त एकच राहिले। बर बर, सगळी पूर्ण झाली की दाखव मग। हा, पण काय रे, काय आहे ते चित्र? अहो तुम्ही बी काय विचारताय, ते लहान लेकरू आहे, काय करणार आहे तो? आजी, आजोबा, माझ्या बर्थडेच्या चित्रात माझी पूर्ण फॅमिली आहे। सरकार लेकराला मनापासून वाटतं त्याचं सगळं कुटुंब एकत्र असावं। यस बापू, आणि आता लास्ट चित्रामध्ये मला सगळे लोक हवे। सगळे म्हणजे? मामा म्हणते आपली फॅमिली खूप मोठी आहे,
बरोबर सगळे लोक आहेत. सुजय काका, पिऊ काकी आणि बरेच लोक. अरे बाळा, अरे तुला हे सगळी माहिती बी नाही, पण तरी बी तुला एकत्र आणायचंय सगळ्यांना. लहान लेकरांची हीच गोष्ट कमालीची असती बघा. अहो त्यांच्या मनात कसलीच आडी नसती, त्यामुळे सगळ्यांना त्यांचं ऐकावं लागतं. खरंय बापू, खरंय. आजोबा, नाना, आपल्या पूर्ण फॅमिलीला एकत्र आणायचंय. अमोल बाळा, तुझ्या तोंडात साखर पडो. म्हणजे अरे अमोल बाळा, तुझं बोललेलं सगळं खरं होऊ दे असं म्हणते आजी. पण एक प्रॉब्लेम आहे आजोबा. कसला रे बाळा? माझे 6 चित्र झालीत आजोबा, पण 7वं चित्र मला पूर्ण फॅमिली एकत्र पाहिजे. मग पण ते चित्र कसं करू ते मला कळत नाही हो. आम्ही कधी सर्वांना पाहिलेलंच नाही. अरे अमोल बाळा, माझ्याकडं आपल्या सगळ्या कुटुंबाचा एकत्र असा एक फोटो आहे. खरं आजोबा, मी दाखवा की. थांब. हा, हे बघ. ही आपली सगळी फॅमिली. आणि माझी इच्छा आहे बाळा की आपली सगळी फॅमिली पुन्हा एकदा अशीच एकत्र यायला पाहिजेत. आणि हे फक्त तू करू शकतोस. हे बघा अमोल बाळा, हाय ना, हा सुजय काका. आणि हे कोण? ही तुझी पिऊ काकी आहे. आणि त्यांच्या बरोबर हा आहे ना, हा तुझा हरू दादा आहे. आणि ही बघ, ही आत्याजी आणि हे तुझे मान बाबा. आजी, आजोबा, तुम्ही काळजीच करू नका. मी सिंबा आहे, सिंबा. आणि सिंबा त्याला हवं ते करतोच. आजोबा, मी लगेच कामाला लागतो. मला चित्र काढायचं. लाग लागला. सावकाश सावकाश. अरे अरे बापू, काय रे दीप, काय झालं? रुपालीताई दीदीवर आरोप करायला लागलेत. अरे कसले आरोप? त्यांचं असं म्हणणं आहे की या घरातनं सगळे जावेत, म्हणून दीदीनं सरकारांना इकडे बोलवले. अरे, आम्हाला तर आपीनच बोलवलंय, पण यशाला मोनाचा फोन आला होता. मोनाचा? हा, आणि मोना यशा बापूला म्हणाली की त्या दोघांना तातडीने पाठवून द्या, म्हणून आम्ही लगुलग निघालो. दीपक काय हे? बापू थांबा, मी बघतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.